शहरामध्ये जे अनेक गुंडे आहे, सगळ्या गुंड्याच्या टोळ्या आहे. बघत आहे 8-8 दिवसात एक मर्डर होऊन आला बडनेरा मतदारसंघामध्ये. हे काय होऊन आलं आजपर्यंत असं व्हायचं नाही. सगळे यंगपुडी लहान लहान मुलं आहेत सगळे. तर आज दिवसा ढवळ्या लोकांचे अपहरण करून मर्डर होऊन आले. हे आता लेटेस्ट आहे, आपण बघितलं आहे सगळं. हे जर उद्या आमचं कमी जास्त करून तर मग कोण येईल? आमचे कार्यकर्ते आम्ही कुठे फिरतो मतदारसंघामध्ये. उद्या जर यांनी आमच्यावर हमला केला, आमचं जर जीवाचं काही झालं तर याचा पहिला आरोपी आमदार रवी राणा आहे. तुमच्या संदर्भात रवी राणाच्याकडून तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय की रवी राणांनी माझ्या गाड्या पोस्टर काढले, नेमकं तुमच्याच बाबतीत असं का रवी राणांकडून होत आहे? आता कसा आम्ही बडनेरा मतदारसंघ विधानसभा लढून आलो, कारण आम्ही तर एक सोशल वर्कर होतो. मला आम जनतेने सांगितलं, दादा तुम्ही सोशल वर्कमध्ये एवढं चांगलं काम करता तर तुम्ही प्रशासन आलं एकदम चांगलं काम. मला जनतेने मला उभं राहायला सांगितलं, बडनेरा विधानसभा तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणून हे त्यांच्या फार जिव्हारी लागलं, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. म्हणून हे आता घाणेरडे प्रकार ते करत आहे. दादा बडनेरा मतदारसंघाचा विकासच नाही. मी तर म्हणतो त्यांना एक मीडियाची एक गाडी करा, मी खर्च करतो. बडनेरा मतदारसंघाचा विकास किती केला त्यांनी? 10च कामं दाखवा बडनेरा मतदारसंघातल्या जनतेला. का मी हे 10 कामं, मी हे इंडस्ट्री आणली, मी ही मिल चालू केली, ही मिल चालू केली, असं काहीच प्रकार नाही आहे. तिथून त्या फिनले मिल आपल्या अचलपूरचं, हो तुमच्या मतदारसंघातले मिल चालू करा. तुम्ही तर एक मिल तर हडप केली आहे. त्याचं स्वतःचं लेटर आहे दादा. हे शासना जिल्हाधिकाऱ्यांचं लेटर आहे, यांनी स्वतःच्या नावाने ती लँड मागितली. आता ह्या लँडचं काय झालं हे देवेंद्र फडणवीसला माझी विनंती आहे, जी इन्क्वायरी करा ना, या आमदार महाशीची पुऱ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी करा. मी तर हे म्हणतो.